आई महाराजांना वेळ होता आणि ते हो म्हणाले आणि आपल्यालाही घाई होती ना म्हणून एवढ्या रात्री घेऊन आलो त्यांना इथे. चांगलं केलंस हा नरसू. काय सांगते माझ्या मुलाची पत्रिका? आहे का मुख्यमंत्री पदाचा योग? योग असा नाहीये. म्हणजे होणार नाही असंही नाही. जर नशिबाची साथ मिळाली तर होईल सुद्धा. महाराज अहो, जर तरच्या गोष्टी नकोत, काहीतरी फिक्स सांगा ना. असं फिक्स सांगता येत नाही. हो बरोबर आहे तुमचं, पण समजा जर तसा योग असणाऱ्या मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं तर? मग नक्की होईल. नरसू, हा. ही 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 पत्रिका बघा जरा. हीच ती पत्रिका जी तुमच्या मुलाला मुख्यमंत्री बनवू शकते. हा, म्हणजे संख्ये गुरुजी खरं बोलत होते. महाराज जरा या मुलीची पत्रिका बनवून सांगा बरं. हे जन्म नोंदणी रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये सगळं असतं, म्हणजे तारीख वेळ सगळं आहे. हे बघा, हे सुमन मोरे आणि पुढे डिटेल्स पण आहेत. ही पत्रिका तयार करून सांगा बरं. ही पत्रिका कशी वाटतेय? अमंगळ. तुम्ही जर या मुलीशी लग्नाचा विचार करत असाल तर तो सोडा. तुमच्या मुलाच्या पत्रिकेशी ही पत्रिका मेळ खात नाही. हो ना, मेळ तर खातच नाहीये. पण मुख्यमंत्री पदाचं काय आहे का ह्या पत्रिकेत? राजयोग? राजयोग अहो सगळा वाईट भोग आहे. तुमच्या मुलासाठी ही मुलगी अपशकुनी आहे. काय सांगताय काय? हो, या मुलीशी लग्न झालं तर वाईटच होईल. फक्त संकट येतील. खात्री आहे तुम्हाला? 100%. हॅलो, इन्स्पेक्टर साहेब? कोण? काय? ठीक आहे, मी बघते. नरसू, समरवर पोलीस केस झाली आहे. पोलीस केस? आज लईच थंड आहे की नाही साहेब? ह्या थंडीनं माझा जीव चाललाय बघा पाक. ते बर्फाच्या परदेशातली माणसं कशी करत असतील येऊ? मला त्यांचंच लई वाईट वाटायला लागलंय बघा. पण अरे सवय असते त्यांना, म्हणजे त्यांना थंडी रोजचीच असते. हा, म्हणजे रोज मर त्याला कोण रड. काय म्हणजे जिथं पिकतं तिथं इकत नाही. हा? म्हणजे तिकडं सारखीच थंड असते ना, मग माझ्यासारखं त्यासनी कौतुक नसेल ना. हा हो. भगवान, ज्या कामासाठी इथे आलोय ते होईल ना? हा, मग होणार की. अहो रात्रीचं त्या प्रिंटिंग वाल्याला उठवलंय आपण. रात्रभर जागून ही पॉम्पलेट छापून घेतली ती उगाच मी. कधी येणार तुझी पेपरवाली गाडी? कसं असतंय साहेब, रात्रीच्या 12 वाजता पेपर छापून होते.
मग ते झालं की मग असं गाडीत टाकते ती गट्ट पेपरचं, आणि मग असं गावोगावी नेऊन टाकते ती. मग आता इथल्या पण गाडीचं टायमिंग होत आलंय. ठीक आहे, अयो गडबडीत गाड्या राहिलंच की माझं. तुला कसं कळलं इथला टाइम झालाय ते? ते असंच अंदाजानं म्हणलं आहो मी. पण येईल गाडी येईल आता. सुमीची खानावळ फेमस झाली पाहिजे. होणार होणार. तर तुम्ही एवढा जाहिरातीचा प्लॅन आखलाय म्हणल्यावर आपल्या सुमीची खानावळ वर्ल्ड फेमस होणार. ते शेवटी माझ्या बायकोची खानावळ आहे ना, होणारच. माझं पण लगीन झालं का नाही, तुम्ही कसं सुमीला सपोर्ट करता तसंच मी पण माझ्या बायकोला सपोर्ट करणार आहे. कर कर सपोर्ट कर, पण त्याआधी लग्न कर. करणार करणार. एक ना एक दिवस माझं पण लगीन होणार आहे. हे बघ आलीच गाडी. होय होय होय, ऐका की. बोला बोला पटकन. अहो हे असं उघड्यावर पेपर टाकून निघालाय, कोणतरी चोरल की. अहो कोण चोरणार आहे? त्याचं काय लोणचं घालायचंय का काय? ते पण खरं आहे म्हणा. आता इथलं दुकानवाला पण येतील आता. आमचं एक काम होतं, कराल का तेवढं? काय काम? आमचं जाहिरातीचं पम्पलेट आहे ते पेपर मध्ये टाकायचं होतं, टाकाल का तेवढं? टाकीन की. किती रुपये घेणार? 400 पेपर असतात माझे. मग 400 रुपये देत. नाही मला नाही परवडणार. मग ऐका की, 500 रुपये देतो. 500च्या वर 1 रुपये देणार नाही पण. बर 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 ठीक आहे. चला येऊ का आता? हा चालतंय, या या. येऊ का? हा या म्हणलंय की आता या. नाही थांबा थांबा, पैसे कोण देणार? अयो पैसे राहिले नाही. होय, पेपर नक्की जातील ना? पोचणार, तुमची जाहिरात होणार, काळजी करू नका. चला थँक्यू. साहेब आता बघा, आपल्या सुमीची खानावळ आहे का नाही, हळूहळू अशी लय फेमस होणार, वर्ल्ड फेमस. पायलट परत दुसरं काय सुचत नाही कारण. सुमी जाम कंटाळा आलाय ग. सकाळ सकाळी एवढं काय काम केलंस कटाळ्याला? सकाळी सकाळी नाही, मध्यरात्रीपासून काम करतोय मी आणि बबन. म्हणजे कसलं काम? तुझ्या खानावळीची जाहिरात. पायलट तुला राजकारणामध्ये ध्यान दे म्हणून सांगितलंय नव. सुमी अगं, मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी नीट पार पाडली नाही तर लोक कसा विश्वास ठेवतील माझ्यावर? लोक काय म्हणतील, जो आपल्या बायकोची मदत करू शकत नाहीये तो महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांची काय मदत करणार? आणि माझ्या बायकोला सपोर्ट करणं काम आहे माझं, कर्तव्य आहे. होय साहेब. आणि याच कर्तव्याचा भाग म्हणून मी आज तुझ्या खानावळीची जाहिरात करून आलोय. अरे पण काय केलंस ते तरी सांग. आज कुठलाही पेपर उघडला ना तरी त्यात दिसणार सुमीची खानावळ.
ताई मॅडम त्या ताई मॅडम त्या खाली ठेवायला हात तुटलेत का तुझे? ठेव खाली. नात्याला ताई तलू जा रे बाबा, लागेल तेव्हा सांगेन मी. जा. मामासाहेब. लक्ष्मण, आईचं मूड कसं आहे बाबा? जाम भलतल्यात बलत भलत आजच्या भडकलीये. काय झालंय? मी नात्याला काय तुला आता विचारलं ते एकदम भलतल्या अंगावर भडकणारच रे. काल तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय बिचारीच्या. होय तर काय झालं मामासाहेब? लक्ष्मण, काय सांगू तुला? अरे ते तुला काय करायचंय, काय झालं ते? जा तू नाश्ता कर, आणि नाश्त्याला काय करणार आहेस ते सांग आधी. दोता डोसा. मला डोसा म्हणतो. लाज नाही वाटत तुला? अरे तुझ्या घरचं खातो आम्ही. नाही मामासाहेब तसं नाही बोललो. नाश्ता दोता. मला मामासाहेब नाश्ता डोसा म्हणतो. आता तुझं काय खरं नाही, नाही. नाही. आता तुझा या महिन्याचा पगारच कापणार आहे हा, मी. मामासाहेब. मला या मामासाहेबाला म्हणतोस नाश्ता डोसा? अपमान करतोस मला. नाही मामासाहेब त्याला अपमान नाही त्याला. मग तू? नाही मामासाहेब मी नाश्ता दोता नाश्त्यालाच होतो ना मामासाहेब. नाही ना मामासाहेब पाय बोलतो तुमचे मी नाश्त्याला दोता चालला नाही आता बोललं मामासाहेब. मामासाहेब चुकलं. मामासाहेब मी काय म्हणतो? अरे तुटलंय माझं. नाही माहितीये मला. मी डोसाच ऐकलं होतं आणि डोसाच माझ्या लक्षात आलं होतं. हा पण काय करणार लक्ष्मण? अरे ताई भडकली आहे, तिला आलंय टेन्शन, त्यामुळे मला पण आलंय टेन्शन. ते टेन्शन रिलीज करण्याकरता मी असं गंमत करत होतो, जरा विनोद केला, बाकी काही नाही. जा तू नाश्ता कर आणि बघ नाश्त्याचं. ताई मॅडम का बोलतलं तेवढ्या? काय सांगतो लक्ष्मण तुला? अरे काल रात्री ती तो ज्योती ती. तुला काय करायचंय? जा चल नाश्ता कर. मामासाहेब अहो तुम्ही तलाच्या आधी आम्ही तता तलो नाश्ता. पुष्कळ बघ परत एक. तसं नाही म्हणते मी. तू जशा हातापाय पडल्यास ना माझ्या, तशी आता तुमची सुमी मॅडम पण हातापाय पडणार आहे लवकरच, लक्षात ठेव. एवढी माहिती तुला पुरेशी आहे. नाश्ता कर, म्हणजे नाश्ताचं बघ. जा चल. मामासाहेब तुम्ही विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली माझं. रात्रभर डोळ्याला डोळा नाही ग ताई. काय काय करायचं आता? घोर घोर फसवणूक झाली तुझी. हे सगळं तुझ्यामुळे नरसू. मी काय केलं ताई? ती रखमा शोधून आणायची जबाबदारी मी तुझ्यावर सोडली होती, आणि तू कोणाला आणलास? या खानावळवालीला. मी कुठं ताई? अगं संख्ये जसं सांगत गेला तसं मी तुला सांगत गेलो, आणि तू जसं सांगत गेलीस तसं मी करत गेलो. खानावळीशी लग्न करायचं हे तूच म्हणालीस ना ताई? ते मी तिची पत्रिका समरला मुख्यमंत्री बनवणार होती म्हणून. हो ताई, पण आता ती पत्रिकाच खोटी आहे म्हणल्यावर काय करणार आपण? या खानावळवालीला समर पासून वेगळं करायचं. करायलाच पाहिजे ताई. पत्रिका खोटी आहे, त्यात ती अशुभ आणि अपशकुनी आहे ताई. त्यामुळे तिला घरातनं हाकलूनच द्यायला पाहिजे. ताई, जशा तू माझ्या बॅगा टाकून दिल्या होत्यास ना घराबाहेर, तशाच तिच्या पण बॅगा टाकून दे घराबाहेर ताई. त्याच्यामुळे तुझ्या भावाच्या मनाला असा थंडावा मिळेल ताई. नाही नरसू, आता ते वाटतं तितकं सोपं नाहीये. समर फार गुंतलाय तिच्यात. फार विचार करून पावलं उचलायला पाहिजे. अगं हो ताई, पण तोवर काही अशुभ घडलं म्हणजे?
आणि घडलंच ना ताई, काल इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता, समोरवर केस झाली ना. तेच ना, हे प्रकरण आधी मिटवायला पाहिजे, मग त्या खानावळवालीकडे बघू. ताई मॅडम पेपर. ठेव की आता, वाचून दाखवायला लावू काय? ठेव, चल निघ. ताई, भविष्य बघूया. ताई, भविष्य फार वाईट आहे ताई. आपलं नाव, नावाला असलेलं मान, हे सगळं धुळीत मिळवायला लागली ही खानावळवाली ताई. ताई, ही खानावळवाली खरंच अशुभ आहे. खानावळवाला मुख्यमंत्री होईल का कधी? अगं, समोरचं राजकीय करिअर बर्बाद करणार ही खानावळवाली ताई. ताई, असंच असंच हिला चुरगळून फेकून दे घराच्या बाहेर, तरच काहीतरी खरंय आपलं. बस, पाणी डोक्यावरून निघालंय नरसू. आधी मी पोलीस केस हँडल करते आणि मग या खानावळवालीकडे बघते. खोटी पत्रिका देऊन घरात मला फसवून आली काय? या खानावळवालीला एका आठवड्यात नाही बाहेर काढली ना, तर बघच तू नरसू. पण आधी समरला या प्रकरणातून सोडवायला पाहिजे. या ताई मॅडम. हा नमस्कार. माझ्या मुलावर केस ठोकायची हिंमत कशी झाली तुझी? तुमचा मुलगा गुंडगिरी करत सरकारी कामात अडथळा आणत असेल तर काय पूजा करूया त्याची? समर साहेब आणि गुंडगिरी, शुद्धीतेस का तू? मी शुद्धीतच आहे, पण आता तुमची शुद्ध आरोपणार आहे. अरे ताई मॅडम कोण आहेत माहिती आहे ना तुला? मला सगळं माहिती आहे. माहित आहे, तरी सुद्धा केस केलीस. जे झालं ते झालं. आजच्या आज केस मागे घ्यायची. नाही जमणार. जमवावं लागेल. मी सांगते. तुम्ही धमकी देताय का मला? नाही, मी प्रकरण मिटवायचं म्हणतेय. सांगा, किती पैसे घेणार? वा वा ताई मॅडम, वा. म्हणजे गुंडगिरी तुमच्या सगळ्यांच्या रक्तातच आहे असं म्हणायचं. आधी तुमचा पोरगा आणि आता आई तुमच्यावर पण दमदाटी करून लाच देण्याचा प्रयत्न केला, म्हणून केस ठोकू शकतो बरं का आमचा हा सुनील. काय सुनील? होय साहेब. अहो, एका प्रामाणिक माणसावर तुम्ही दबाव आणताय ताई मॅडम. शिंदे, तुमची जी काही दुश्मनी आहे ती माझ्या सोबत आहे. समर साहेबांवर खोटी केस टाकायची गरज नाही. खरं खोट पोलिसांनी कोर्ट बघून घेईन. तुम्ही निघायचं बघा. शिंदे, या असल्या धमक्या चालणार नाही मला. हे प्रकरण आता मिटत नसते. तुमच्या पोराला जेलात टाकल्याशिवाय हा गप्प राहणार नाही. शिंदे, तुम्हाला काय करायचं ते करा. झालं बोलून. जाऊ का आता आम्ही? आणि परत मला फोन करायचा नाही. चला साहेब. ताई, म्हणजे हा सगळा डाव या शिंदेचा आहे. आता काय करायचं? मी हा डाव उधळून लावीन. चल. नमस्कार ताई मॅडम. कुणी केली कंप्लेंट? सुनील जगताप, तहसीलदार कार्यालयात काम करणारा कर्मचारी येतो. समर साहेबांनी दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणला असा आरोप आहे त्याचा. खोटा आहे आरोप. तुम्ही केस नोंदवून घेतली? नाही, FIR नाही नोंदवली. कच्ची नोंद केली आणि तुम्हाला फोन केला. तपासाअंती तक्रार खोटी निघाली असं नोंदवून केस बंद करा. कराल ना? हो. प्रकरण दाबून टाका. त्या कर्मचाऱ्याचं काय करायचं ते बघूया आपण. ठीक आहे ताई मॅडम. या तुम्ही. चल नरसू, बस.
ताई, हा सगळा त्या खानावळवालीचा अपशकुन आहे. अपशकून कसा घालवायचा ते मला चांगलंच माहिती आहे नरसू. एका आठवड्यात त्या खानावळवालीला मी घराबाहेर काढणार.